जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. संतांच्या साधूंच्या योग्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आणि सध्याही साधुतुल्य व्यक्तिमत्वाच्या मार्गदर्शनाने पवित्र झालेल्या अरे ये धरती जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला जपते प्रभु नाम की माला जहाँ हर बालक एक मोहन है और राधा हरि बाला राधा हरि बाला जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा. होठों पे सच्चाई रहती है जहाँ दिल में वफाई होती है हम इस देश के वासी है हम इस देश के वासी है इस देश में गंगा बहती है. एक तर ती गंगा माता नाहीतर दुसरी संतांच्या द्वारे निर्माण झालेली संत साहित्याची गंगा इथल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचते. आणि ती पोहोचवण्यासाठी ज्यांनी 57 वर्ष आणि 62 वर्ष असं आपलं आयुष्य अफाट संघर्षातून अफाट जिद्दीने चिकाटीने अफाट यातना सहन करून ज्या संत महात्म्यांनी हा महाराष्ट्र फुलवला हा परिसर फुलवला त्यांची कृतज्ञता म्हणून या मौजे खेळत खरं तर गावाचं नाव खेळत पाहिजे होतं. खेळत खेळत खेळत. आणि तुम्ही गुगलला जर टाकलं मी मुंबईहून इथपर्यंत टाकीत होतो ज्याचं नाव आलं त्याच्या पुढे टाकायचं नाव मी तर ते नाव टाकताना गुगलला खेळतच येते बघा. अजून काढून तुम्ही मराठीत बोला खेळत खेळत नाही म्हणून मला वाटलं गावाचं नाव खेळत असावं कारण इथं माझे संत सुद्धा खेळले आताही खेळतायत. हरिनामाच्या गजरामध्ये संत सुद्धा खेळतात. असं हे परम पावन गाव त्यात बहुसंख्येने उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणी 7,500ची वाट लावून डिसेंबरचा हप्ता मिळवून जानेवारीची वाट बघत बसल्यात त्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात. अतिशय कोण म्हणलं फडणवीसाचं सरकार आहे कोण म्हणलं शिंदेचं सरकार आहे कोण म्हणलं अजितदादांचं सरकार आहे. नो नेवर. फक्त या महाराष्ट्रात हे 5 वर्ष जर कोणाचं सरकार असेल लाडक्या बहिणीचं महाराष्ट्र सरकार. माना नाही तर न मान. तुम्ही मानलात नाही मानलात तर काय फरक पडतो. जन्मापासून कधी ज्याला मतदान केलं नाही कधी मतदान केलं नाही 8 दिवस कथेला गेलो बायकोला सांगून गेलो होतो त्या पक्षाला आणि त्या माणसाला आपण मतदान करायचं नाही. बरं आपल्या बापदाद्यानं सुद्धा केलेलं नाही. करू नको. निकाल लागण्याच्या आदल्या दिवशी आलो निकाल लागला 2 उशा थोबाडावर घेऊन झोपलो. इतका चिंतित झालो आणि बायकोनं पोराला पाठवून 1000चे आटोम बॉम्ब सुतळी बॉम्ब आणायला लावली. दरवाजात उडविले. मी म्हणलं कशाचे बॉम्ब उमेदवार पडलाय की ती म्हणली कोण म्हणलं पडलाय माझा निवडून आलाय. कळायचं ती कळलं तुम्हाला. आता रोज कीर्तन करून माझी बायको ऐकत नसेल तर तुमचं काय खरं आहे. म्हणून लाडक्या बहिणीचा नाद कोणी करायचा नाही. सर्व आबाल वृद्ध माझ्या माऊल्या भगवान बाबांनी आणि माझ्या श्रीसंत वामन भाऊंनी आणि त्यानंतर आताही एक साधू प्रत्यक्ष या भागामध्ये राहतात असे आमचे प्रातस्मरणीय श्री संत सुदर्शनजी महाराज. त्यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी माझे काशीनाथ बाबा त्यांच्याही चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात करतो.
मी थकणार नाही, मी रुकणार नाही, मी घेतला वसा कधी टाकणार नाही, स्वार्थासाठी कधीही कुठल्या राजकारण्यांपुढे कधी झुकणार नाही, मोडेल पण वाकणार नाही, मोडेल पण वाकणार नाही, ती शपथ. आणि शेवटाला ती शपथ गेली. जशी तुम्ही पत्रिका काढल्या, कुणी आता तसं का बघायला भोया उंचून माझ्याकडे, असं करून काय बघायला? तुमचं बॅनर, तुमची पत्रिका जशी आहे तशी वरून सुरू करणार आणि शेवटाला आणणार. सव्वा घंटे तुम्ही पत्रिका काढल्या तशा पद्धतीनेच कीर्तन करणार. म्हणून पत्रिका बघायची आणि कीर्तन ऐकायचं, बाकी काही बघाय. आणि चेहरे हसरे ठेवायचे. काय झालंय, काय झालंय तुम्हाला? डोंगरालाही टक्कर देण्याची ताकद आमच्यात आहे. काय दिलं? एवढे लोक मोहळासारखे मागे पळतात. काय दिलं? काय देऊ शकतो मी? ज्यांचे देवापेक्षाही मोठे उपकार माझ्यावर आहेत त्यांना काय देऊ शकतो? पण दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या या 18 पगड जातीच्या समाजाला स्वाभिमान दिला मी, फक्त स्वाभिमान. त्या स्वाभिमानावर आज ताठ मानेने सगळे आपण उभे आहोत. असे सर्व रत्न आणि त्या सगळ्यांच्या प्रती अंतकरणात असलेला कृतज्ञता भाव. फक्त मीच थोडा गळालेला, थकलेला आहे आज फारच. पण इतकं पंचपक्वानाचं जेवण खाऊ घातलं, 5-6 दिवसात एवढं जेवलं नव्हतं. आमचे विठ्ठलराव नाना, त्यांचा अट्टहास, त्यांचं प्रेम, त्यांच्या घरच्या सगळ्या लोकांचं प्रेम. खरंच वाटलं की भाऊंनी आणि बाबांनी केवढी, आणि सुदर्शनजी महाराजांनी केवढी मोठी क्रांती केली आहे या भागात. खरंच तृप्त झालो. पाऊण तासाची. आणि ह्या बाबानं मला झोपविलं. ते म्हणले, महाराज लई थकलात, तुम्हाला चलायना झाले आणि जेवताना डोळे झाकाले, झोपा. म्हणून 10-15 मिनिटं उशीर झाला माझ्याकडून. इथं आलो होतो लवकर, थोडा उशीर झाला, त्याबद्दल क्षमस्व. या कीर्तन सेवेसाठी उपस्थित असलेले परिसरातील सर्व भाविक भक्त, अखिल संतांवर प्रेम करणारा सर्व तरुण वर्ग, या ठिकाणी गायनाचार्य अतिशय गोड, ज्यांनी चाल अगदी वेळेमध्ये गायली, असे जी गोळी, जोड गोळी म्हणतो मी त्यांना दोघांना, फार सुंदर. हा, गोडच गोड आहे त्यांचं गायनही गोड आहे. असे आमचे आदरणीय, आता नाव पटपटी न झालेत मला, आमचे आदिनाथ महाराज ना, हा, राजदीप महाराज आणि आदिनाथ महाराज, अक्षय महाराज, त्यांना उत्कृष्ट अशी साथ देणारे आमचे संदीप महाराज आणि बरोबर आहे निलेश महाराज. त्यात आमचे बाळू नाना, गावचं भजन चालवणारे हे सर्व, आणि माझा ज्यांनी 1 महिन्यापासून पाठलाग केला असे आमचे, म्हणजे तुमचं माझं हे भाऊ बाबांचं नातं तुमचं माझं जुळवून दिलं ज्यांनी सुरुवातीपासून, ते आमचे राजेंद्र भाऊ, आमचे डॉक्टर, ह्या सर्वांना धन्यवाद देतो. तुम्ही सगळेच मला प्रिय आहात. फक्त इथपर्यंत ज्यांनी आणलं, सोयरीक केलेल्या माणसाला विसरू नये. सोयरीक केलेल्या माणसाला एक विसरू नये. ज्यानं सोयरी पण केलं वारकरी धर्मात त्याला विसरू नये. ज्यानं तोडमोड केली त्याला बी विसरू नये. आणि हे करत असताना ज्यांनी पाठ फिरविली त्याला बी विसरू नये. आणि ज्यांनी हे करत असताना त्याच्यात साथ दिली त्यालाही विसरू नये. भगवान बाबांचा फार मोठा संदेश. ज्यांनी गडावरून उतरविलं त्यांना कधी विसरायचं नाही. ज्यांनी उतरल्यानंतर साथ दिली त्यांना कधी विसरायचं नाही. उतरविल्यानंतर ज्यांनी पाठ फिरविली त्यांना सुद्धा कधी विसरायचं नाही. तर आपलं चारित्र्य घडतं. आणि संतांच्या कृतज्ञतेतून, संतांच्या शिकवणुकीतून, संतांचं चरित्र जसं आहे ते चरित्र श्रवण केलं की माणसाचं चारित्र्य घडतं. ज्याला चारित्र्य घडवायचे त्याने अशा संतांच्या मार्गाने त्यांच्या चरित्राचा विचार करावा. म्हणून आज या सप्ताहातील मला वाटते 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या सामान्य संत सेवकाकडे आपण समस्त गावकरी मंडळीच्या आज्ञेतून, इच्छेतून त्यांच्यापर्यंत, त्यांच्या मोबाईलद्वारे माझ्यापर्यंत पोहोचली. म्हणून सर्वांच्या चरणावर पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि संप्राप्त सेवेसाठी घेतलेल्या अभंगाच्या पदापदाच्या चिंतनाकडे वळतो. अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 6 चरणाचा आहे. या 6 चरणातून
जगद्गुरु तुकोबाराय साधू कुणाला म्हणावं, जगासमोर याचं यच्चयावत प्रतिपादन करतात. का गरज पडली हे करण्याची आणि हाच अभंग का निवडला त्याचंही कारण आहे. सगळ्या देशातल्या जगद्गुरूंची मीटिंग बसली होती काशी बनारस, आणि सगळे साधू संत ऋषी मुनी तपी महानुभव उपस्थित होते. प्रत्येक शब्दांच्या व्याख्या केल्या जात होत्या, फायनल व्याख्या, आणि त्याच्यावर जगद्गुरूंची सही होत होती तिथल्या महामंडलेश्वराची. तेव्हा ज्ञान, भक्ती, वैराग्य, नाम याच्या व्याख्या करत 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 साधू संत याची व्याख्या काय, नेमकं साधू कोणाला म्हणायचं या व्याख्येपर्यंत पोहोचले. अनेकांनी अनेक शास्त्रातल्या व्याख्या समोर ठेवल्या, पण दादा तुमच्यासारखा गाथेचं दररोज पारायण करणारा महाराष्ट्रातला एक असा भाविक तिथं गाथा घेऊन होता. सहजच त्याला वाटलं की आपल्या तुकोबारायांपेक्षा साधूची व्याख्या चांगली कोणी करू शकतं, कोण करू शकतं, म्हणून ते गाथा उचलली आणि नेऊन जगद्गुरूच्या समोर ठेवली. हजारो व्याख्या समोर होत्या आणि त्या जगद्गुरूंनी सही केली. ती व्याख्या म्हणजे आजचा अभंग आहे. साधू आणि संत कोणाला म्हणावं, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची ची साधू ओळखावा. त्यालाच साधू म्हणा जे या जगात कुठल्या जातीचा पातीचा, उच्च नीच, काळा गोरा, पशु पक्षी प्राणी याचा विचार न करता या सगळ्या वर्गातला जो वर्ग रंजलेला आहे आणि जो वर्ग गांजलेला आहे. रंजलेला म्हणजे आणि गांजलेला म्हणजे इथंही थोडा प्रश्न आहे. तुम्ही दोन्ही शब्द एकाच अर्थानं वापरता, सांगा आतापर्यंत वापरता की नाही. मी सुद्धा वापरीत होतो. माझे गुरुवर्य ज्ञानोबा माऊली महाराज लटपटे एके दिवशी म्हणाले की असं नसतं बाळा, त्याची तुकोबाराय एक काना मात्रा उकार वेलांटी सुद्धा दोन अर्थानं वापरत नाहीत, म्हणजे दोन्ही शब्द एकाच अर्थानं वापरत नाहीत. काना मात्रा उकार वेलांटीला सुद्धा अर्थ असतो, कारण त्यांच्या मुखातून निघणारी वेलांटी सुद्धा ब्रह्म असते. ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, किंवा एक एका अक्षरात आहे माझा रमाकांत. तुकोबारायांची अक्षर आहेत. मग रंजले आणि गांजले हे दोन शब्द उगीच्या उगीच तुकोबाराय खर्च करू शकत नाहीत. काय अर्थ असतो बाबा, तेव्हा बाबांनी सांगितलं रंजले म्हणजे रंगले, रंगलेले, पैशात रंगलेले, सत्तेत रंगलेले, बायकोत रंगलेले, रूपात ब्युटी पार्लर करून रंगलेले. म्हणजे लग्नात ते ब्युटी पार्लर किती करते की बहिणी आहेत माझ्या इथं, किती रुपये असतात माय. मी जरा लातूरकडचा हो, माझी भाषा कळलाल्या का तुम्हाला मी काय बोललेलो होते, मी काय बोललेलो कळलाले का, कळलाले बरं. ते लग्नात नवरीला सजवायला किती रुपये असतात, इकडे नसते का ब्युटी पार्लर, बोला की ताई 10,000 असते. होय बरं, चांगली गोष्ट आहे. आमच्याकडच्या सगळ्या नवऱ्या पाठवून देतो इकडं. माय नवरीच्या माईला सजवायला किती असते. आपण लग्न सोडून दिलेत. आदरणीय आदिनाथ बाबा, आदिनाथ महाराज शास्त्री, आपण लग्न लावायचे जायचं सोडून दिलं इमानदारीनं. मला ती नवरी कोण आणि तिची माय कोण तीच ओळखू येईना, इतक्या नटल्या. तुम्ही जाऊन बघा अजून एकदा. आणि विशेषतः शहरातल्या नवरीपेक्षा जास्त ती नवरी तरी बेजार आहे. उपवास सकाळपासून, घामागर्द झालेली, तिचं 2 दिवसापासून ते चेहरा सुकलेला. आता कसं होतंय की काय होतंय की म्हणजे आता नांदायला जा, पण तिची माय इतकी प्रसन्न असते महाराज. हो, तिच्यासाठी 10-20 मिनिट लग्न थांबवले जाते तिचं मेकअप होईपर्यंत. रंगलेले, सगळ्या गोष्टीत रंगलेले, काही जण ज्ञानात रंगलेले. असे रंजले म्हणजे रंगले, त्यांनाही साधू टाकून देत नाही, जवळ घेतात. आणि गांजले, गांजले म्हणजे दुःखी, कष्टी, ज्यांना कोणी नाही, ज्यांना समाजानं टाकून दिलंय, ज्यांना घरच्यांनी टाकून दिलंय, ज्याला देवानं सुद्धा मोकलून दिलंय, कोणी जवळ धरायला तयार नाही, असे टाकाऊ गांजले.
त्यांना सुद्धा आपल्याजवळ पशु पक्षी प्राणी कोणी असो त्याचा संबंध नाही. जे जीव आहेत ते रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले त्यांनाच साधू म्हणावं. तोची साधू ओळखावा देव तेथेची, आणि तिथंच देव असतो. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. मग महाराज ठीक आहे, तुम्ही सांगितलेली व्याख्या पटली, पण त्यांचा स्वभाव कसा असतो? मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. जितकं मृदू लोणी असतं, नवनीत म्हणजे लोणी, अलीकडे म्हणजे तुम्हाला नवनीत याचा अर्थ कळणारच नाही. अरे भैया, नवनीत म्हणजे काय रे? नवनीत म्हणजे ते सगळ्या पुस्तकाचं गाईड. हा, सगळे तेच उत्तर देतात महाराष्ट्रभर नवनीत. कारण आजकालच्या आया मम्म्या ढम्म्या त्याला त्यांना कधी खायला लोणी देतच का? देतात रोज. अशी कोण, चला 1 रुपया बक्षीस, 1 रुपया नाही म्हणजे बक्षीस देतो की रोज एखादी आई इथं दाखवा की तिच्या लेकराला समोर बसून ताक करता करता ताजं लोणी एवढं काढून त्याच्या हातावर देते. चला रोज नित्य नियमन आम्ही तो प्राणी दुर्लभ सांगा. आणि हे बघा लक्ष्मी घ्या, वल्लभ तयाजवळी, वल्लभ नाही पण लक्ष्मी देतो. कोण आहे सांगा? मग नवनीत लेकरांना कळत नाही. नवनीत म्हणजे लोणी. लोण्या इतकं ज्याचं चित्त मृदू असतं म्हणजे मऊ असतं, त्याचा तो स्वभाव असतो. लोणी जसं विस्तवाजवळ नेलं की पगळतं, तसं दुःखाच्या जवळ नेल्याबरोबर साधूचं चित्त पगळतं. ज्याचं चित्त दुःखी दिसलेल्या पशु पक्षी प्राण्याबद्दल पगळतं, इतकं पगळतं की पाण्याचा घोट तोंडात असेल तर तोंड त्या नरड्याच्या खाली उतरत नाही जोपर्यंत त्याचं दुःख दूर केलं जात नाही. त्याला साधू. नीट ऐका बरं, एवढे 5 मिनिट ऐकले की कीर्तन कळेल, अख्खं कळेल. एक ओळ सुद्धा इकडं तिकडं न जाता कळेल. आणि तिन्ही अंगानं बोलणार आहे, त्यामुळं आधीच्या या 5 मिनिटाकडे लक्ष द्या. मग इतक्या मऊ चित्ताने ते करतात काय? अजिनाथ बाबा आमचे गुरुवर्य म्हणायचे, मला म्हणायचे, स्पष्ट भाषा आहे तुझी, तुझ्या इतकं कीर्तन ह्या महाराष्ट्रात कुणाचं, असा बन, असा तयार हो. तुझ्या इतकं सोपं कीर्तन कसल्या बी माणसाला, कधीच कीर्तनाला न आलेल्या माणसाला या अभंगन कीर्तन कळावं, इतकं सोपं कर. या चित्तानं ते करतात काय इतक्या मऊ? ज्यासी अपंगिता नाही, ज्याला या जगात कोणी नाही, त्यासी धरी जो हृदयी. ज्याचं चित्त इतकं मऊ आहे तोच त्याला जवळ धरतो. नाहीतर आपल्या समोर माणसं मेले तरी आपण तिकडे बघत सुद्धा नाही. या चित्ताचा तो उपयोग असतो. बर बाबा, किती आपलंस करतो त्या दुःखी पीडितांना, त्या रंगलेल्या आणि गांजलेल्या लोकांना, किती त्याचं प्रमाण, किती आपलंस करतो. स्वतःचा एकुलता एक मुलगा असावा आणि तो रस्त्यानं जाताना पडावा, त्याचं डोकं फुटावं, रक्त दिसावं, तेव्हा बापाच्या आणि आईच्या अंतकरणामध्ये जितका कळवळा त्या आपल्या लेकराविषयी येतो, तसा जगातल्या कुठल्याही व्यक्तीविषयी, पशुपक्षी प्राण्याविषयी त्याचं दुःख त्या पशुपक्षी प्राण्याचं आणि लोकांचं पाहिल्याबरोबर, लक्ष द्या, त्याचं दुःख पाहिल्याबरोबर स्वतःच्या लेकरा इतका ज्याच्या अंतकरणामध्ये कळवळा येतो. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी, मग ते कोणाचं आहे असं, तितका कळवळा, त्याचं ते प्रमाण आहे. इतकं प्रमाण ज्याच्या अंतकरणात असतं. आता किती सांगू, तुका म्हणे सांगू किती. मग असे जे असतात त्याची भगवंताच्या मूर्ती तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा विठाला. पक्षाचं आहे बघू, सगळेच दिसायले. तुम्हाला बसू दिले बरं, मी तुम्हाला बसू दिले. मी
पण लक्ष इकडंच पाहिजे. हा. बसा, आरामशीर बसा, लक्ष इकडं पाहिजे. पुढच्या वेळी बसू देणार नाही. तुम्ही म्हणताल आम्ही येणारच नाही तुझ्या कीर्तन, पुढंच आणून बसविणार तुम्हाला. हा, माग बसणारे आपण नाहीत. लक्ष द्या. खाली केला हात, का करूला लावा असं. तुम्ही बी कीर्तन ऐकण्यात गुंगून गेला, पेटी वाजवायची. भाऊआ मन जय भगवान, भाऊआ मन जय भगवान, जय भगवान, भाऊआ मन जय भगवान, भाऊआ मन जय भगवान, भाऊआ मन जय भगवान, जय भगवान, भाऊआ मन जय भगवान, छान झाले. सगळ्यांचे चेहरे आता खुलले. काय गरज आहे आम्हाला साधूची? पहिला प्रश्न, प्रतिप्रश्न, त्याला साधू म्हणा. आम्हाला गरज काय साधूची? गावच्या सरपंचाची गरज आहे का नाही तुम्हाला? लाईट पाणी काही आहे का? कुणाला वाटते सरपंचाची माझी फार जवळीक असावी? गावात प्रथम नागरिक आहे तो, मोठा आहे गावासाठी. गरज आहे. इथल्या सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, पुढे होणारे सरपंच सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. बरं, कुणी म्हणायचं अजून सरपंचाचं नाव घेतलं असं नाही. तुम्हीच सगळ्यांचे आहेत, सगळ्यांचे आहेत. चला त्याच्या पुढे जाऊ आपण. त्याच्या पुढे जाऊ. जिल्हा परिषद मेंबरची आपली ओळख असावी वाटते, आमदाराची ना आपली ओळख नसावी वाटते, म्हणजे असावी वाटते. खासदाराची ना आपली ओळख असावी वाटते. कुठल्याही जिल्ह्यामध्ये जा, कुठेही जा, पालकमंत्र्याची आपली ओळख असावी वाटते. हे प्रत्येकाला वाटते. त्यांनी मला नावानिशी बोलावं. या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची ओळख असावी वाटते. तो मोठा आहे महाराष्ट्रामध्ये, असावी. त्यानं मला नावानं ओळखावं असं कोणाला वाटत नाही. या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, त्यांची ओळख असावी वाटते. कोणाला वाटत नाही? प्रत्येकाला वाटतं त्यांनी मला नावानिशी ओळखावं. या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांची ओळख असावी. ते मोठे आहेत. युनोच्या अध्यक्षाची ओळख असावी. ते मोठे आहेत. कुणाला वाटत नाही? जगामध्ये सगळ्यात
ते मोठे आहेत असं वाटतंय. आणि या त्रैलोक्यामध्ये त्याच्यापेक्षाही मोठं कोणीतरी आहे या सृष्टीला चालवणार, तो देव आहे. त्या देवाचीही ओळख आम्हाला असावी वाटते का नाही? आदरणीय भाऊसाहेबजी बावीकर गोल्हार महाराज बाबा, वाटते का नाही? देवाची ओळख नसावी का? असावी. बरोबर आहे, देवाची ओळख सगळ्यांना असावी मला वाटतंय. पण त्याच्यापेक्षाही या जगामध्ये कोणीतरी मोठं आहे, त्या देवापेक्षा. त्या देवापेक्षाही जगात कोणीतरी मोठा आहे, निर्विवाद मोठा आहे, की ज्यांनी देवाला सुद्धा बांधून टाकले. देवाला बांधणारा देवापेक्षा निश्चित मोठा असला पाहिजे. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी. देवापेक्षाही या जगतामध्ये कोणीतरी मोठं आहे. नामदेवराय त्यांची व्याख्याच देतात एका अभंगात. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधु थोर जाना, साधु थोर जाना, साधु थोर जाना, साधु थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी, थोर जाना कलियुगी, साधु थोर जाना कलियुगी, साधु थोर जाना कलियुगी, साधु थोर जाना, 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 जाना, जाना. तुमची कुस्ती चालू द्या, मला पडू नका. साधू थोर आहेत, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा. तीनदा म्हणजे लाख वेळा. तीनदा म्हणजे शास्त्रात व्याख्या आहे त्याची. एखाद्या माणसाला किती वेळा सांगून बघावं, हा की तीनदा. चौथ्यांदा सांगूच नाही. सांगणारा मूर्ख असतो, सांगणारा मूर्ख असतो. या म्हाताऱ्या म्हणत असतात आमच्या जवळ येऊन पाया पडायला, की माय सुनाला गुणी यावा माझ्या, तिला 1000 वेळा सांगून तिला काही कळच नाही. मी म्हणत असतोय ती उभ्या कानाची आहे, सोडून दे. म्हणजे आता नाही सांगणार मी ते. उभ्या कानाची म्हणजे जिला कुणीही सांगा तिच्या पाया पडा ब्रह्मदेवानं, तिला कळत, ती कुणाचं ऐकत. वेगळं म्हणजे वेगळं, बाजूला म्हणजे बाजूला. म्हणून तीनदा सांगणारा शहाणा जर नाही ऐकलं तर फक्त एकच वाक्य उच्चारायचं, जे रामायणाचं सार आहे तेवढं वाक्य उच्चारायचं. होई है सोई जो राम रची राखा. आता होईल ते होईल, देव करील ते, बस. चौथ्यांदा सांगू नका. चौथ्यांदा जर तोंडातून बाहेर शब्द पडलाच तुमच्या सांगण्यासाठी तर थोबाडीत आपल्या आपल्या मारून घ्या. आपण साधू थोर जाना, साधू थोर जाना. आणि साधू थोर जाना पटवून देऊ का? तुम्ही तुमचं सोयाबीन घेऊन बाजारात गेला, तिथं बरेच व्यापारी जमलेले असतात आणि ते व्यापारी असं ते सोयाबीन असं करून वर फेकून असं म्हणतात, हा बोला 4051, 4065, हा गोलारायण ट्रेडिंग कंपनी, 4100, 4200, 4200, 4500. पुन्हा कोणी बोलत नाही. 4501, 4502, 4503. सुटलं, लिहून टाका सोपदार अँड कंपनीच्या नावानं. दिलं. पुन्हा मी गेलो म्हणालो हा मला 5000 घ्यायचं. ते म्हणते शहाणा आहेस का येडा आहेस? 100 वेळा पुकारित होतो मोठमोठ्यानं. 100 वेळा पुकारलं होतं का त्यानं? नाही. तीनदा म्हणजे लाख वेळा, तीनदा म्हणजे कोटी वेळा. आलं लक्षात? म्हणून साधू कोटी वेळानं मोठे आहेत. या जगात निरपेक्ष मोठे आहेत, निरपेक्ष. अशा साधूंची ओळख नको का? बोला. बर, दुसरा एक मुद्दा. या जगाचा बाप, ब्रह्मांडाचा नायक, पंढरीश परमात्मा. सांगू, तुम्ही कितीही प्रयत्न करा, तो तुमच्या हाताला कधीच लागत. त्याच्यासाठी तुम्हाला एजंट लावावे लागतात.
दगड मारला महाराज की उग उग पहाड पडावा असा, नाही तर कैऱ्या रात्रभर पाडण्यात काय अर्थ आहे. लय काय काय ठिकाणी भेटत काय हिरे आहेत तो माणसं इथे, काही काही लय भेटत नुसत्या कच्च्या कैऱ्या पाडित आणि पुन्हा म्हणतात अजून झाडाला पिकला या बघा बाई बघा. आता काय बघा थोडेच पाहिजे पण अशी हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. त्या सिस्टीम वाल्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. श्रीराम नाव भी श्रीराम. क्या बात है. तुमची सिस्टीम असली की मला आज कळले नशा येते माणसा. पॅकच वेगळा आहे माणूस. पॅक नहीं तो बाकी ऐसा है शाम को पीते हो तो सुबह उतर जाती है, लेकिन श्री राम नाम की एक बार पीकर तो देखो जिंदगी सुधर जाती है. माझा आवाज खर तर 50% बसलेला आहे, पूर्ण कोलॅप्स, पण तुम्ही बऱ्यापैकी खुलवलाय. आता नका पॅक कड जाऊ, तुमच्यापेक्षा त्या पोराला लय कळाले. अरे ह्याच्यानं तर बायका देईना तर लोक. माय बापू हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. अगदी योग्य. संतांचे पाय जर हरीच्या प्राप्तीसाठी पकडायचे असेल तर ते संत आम्हाला कळले पाहिजेत. एका वाक्यात सांगू. आता शरद ऋतू आहे, झाडाची पानं गळायला सुरुवात झाली. शरद के बाद आता है वसंत. जेव्हा वसंत येतो, वसंत म्हणजे माणूस नाही, वसंत ऋतू. जेव्हा वसंत येतो तेव्हा सगळी पृथ्वी नटते. कोळ्या कोळ्या हिरव्यागार पानांनी झाडे आणि फुले फुलतात. जेव्हा वसंत येतो तेव्हा प्रकृती सुधरते. आणि जेव्हा संत येतात जीवनामध्ये तेव्हा संस्कृती सुधरते. मग तशा साधूची ओळख नको का? या बाकीच्या सगळ्यांची ओळख पाहिजे तुम्हाला. चांगल्या माणसाची ओळख पाहिजे, चांगल्या मंत्र्याची ओळख पाहिजे, चांगल्या पंतप्रधानाची ओळख पाहिजे, देवाची ओळख पाहिजे. पण या सगळ्यांना एकत्रित गाठोडं बांधून जो आपल्या काखेत ठेवतो, देवाला सुद्धा कोंडून ठेवतो कुलूप लावून. हे धरीला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. कोंडीला, अरे कोंडीला कोंडीला देव देवळी कोंडीला. तिकडे एक यवतमाळला कीर्तनाला गेलतो आता 8 दिवसापूर्वी. तिकडं संत मुंगसाजी महाराज
वैराग्यवान आपल्या भाऊंसारखे संत होते आणि त्यांचं एक त्या पुस्तक हातात दिलं, 10-12 पानाचंच होतं त्यांचं चरित्र लिहिलं कोणीतरी. एक जणांनी माझ्या हातात दिलं, त्याच्यात पहिल्याच पानावर एक वाक्य होतं. ते वाक्य मी माझ्या हृदयावर कोरून घेतलं. तिकडची भाषा आणि त्या भाषेत लिहिलं त्या माणसाने. अबे देवदेव काय करता बे, भाषा विदर्भाची. देवदेव काय करता बे, देव मी माझ्या दावणीला बांधून ठेवलाय बे, मी कधी बिरड फोडून देऊ शकतो बे. काय संत आहेत, काय संत आहेत. देवाला बांधून ठेवणारे जगमित्र नागो महाराज. प्रत्येक संतांनी देवाला बांधून ठेवलं होतं, देवांकित होता त्यांच्या. आणि इथं लोक देवाच्या प्राप्तीसाठी उपाय करतात, मग संतांचे पाय धरावे लागतात. पण संत नेमकं म्हणावं कोणाला, अभंगाचं परिचय. म्हणजे रंगले. कशात रंगावं माणसानं बाबा, कशात रंगावं, कशात बी रंगू नये. रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया, रंग दे 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 चुनरिया. ओ शांतिया रंग दे. कैसे रंग दे, अरे रंगो देवा ह्या चुनरीला, रंगो ऐसी रंग दे के रंग नाही छूटे, धोबिया धोए चाहे ये सारी उंगलियां, शांतिया रंग दे. बिना रंगाए मैं तो घर नहीं जाऊंगी, रंग दे रंगात रंगाव. मला वाटते मला कोणतरी सांगितलं हो आता, ह्याच गावात रंग सांगायलो मी आता. अभंगाचा पहिला शब्द मी बोललोय तुम्हाला, एका वाक्याने मी अभंगाच्या बाहेर जाणार नाही. सांगायला भरपूर येते, तिथं राहून मर्यादित. याच गावात एक कुणी आमचे भिवा नावाचे भिवा दादा होते, आठवत असेल तुम्हाला. आणि भाऊ गावात आले, रंगपंचमीच्या दिवशी, धुरवडीच्या दिवशी, आमच्याकडे धुरवड म्हणते त्याला, धुरवडीच्या दिवशीच भाऊ गावात आले. आणि मग आता हे माणसं एकमेकाच्या अंगावर रंग टाकीत होती, खेळतेत रंग.
रंगात रंगतो श्याम रंग पाहण्या नजर भिर भिरते ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते त्या सप्तसुरांच्या वाटेवरती साध ऐकून होई राधा बावरी नका बोलू देवा बावरी. तो रंग खेळत होती एकमेकाच्या अंगावर टाकीत होते. तेवढ्यात भाऊ आले. पांढरे वस्त्र पांढरे शुभ्र. ते आमच्या दादांनी आता रंगपंचमी म्हणल्यास तिथं काय नसते, तिथं माणसाची केस बी होत नाही. भाऊच्या अंगावर अरे म्हणले वारकरी आहेत आम्ही, आम्हाला कशाला ह्या रंगात रंगवायलास, आम्ही त्याच्या रंगात रंगलेले आहोत. रंगी रंगे रे श्रीरंगी काय भुललासी पतंगे, या रंगात काय भुललायस, तुला रंगायचं असलं तर माझ्या सोबत चलन त्याच्या रंगात रंग. त्या पांडुरंगाच्या रंगात रंगावं, त्याच्या रंगात रंगण्यासाठी चल. ते कुठं ऐकायला, इकडून तिकडून 4 जण पुन्हा पिचकाऱ्या, पुन्हा ते रंगाच्या पिचकाऱ्या. भाऊ म्हणले पुढच्या वर्षीचा रंग बघत नाहीस तू. हे वाक्य आहेत माझी नाही ते. पुढच्या वर्षीचा रंग बघत नाहीस, पुन्हा रंग उतरला की मग पाया पडून काही उपयोग नाही. बाबा ऐकावं साधूच. म्हणून कशात बी रंगून रंग कुठेही मारू नये. लय रंगलाय महाराष्ट्र सध्या. हा रंग बरा नाही, महाराष्ट्राला उद्ध्वस्त करणारा रंग. ज्या श्रीसंत वामन भाऊनी, ज्या श्रीसंत भगवान बाबांनी सगळ्या लोकांना भक्तीच्या रंगात रंगवलं. 18 पगड जातीतले 18 भक्त सांगतो तुम्हाला वेळ असेल तर. बाबांनी ज्यांचा उद्धार केला 18 पगड जातीतले 18 भक्त. 18 पगड जातीची मूठ बांधून या दर्याखोऱ्यात राहणाऱ्या, बापदाद्यापासून ऊसतोड करणाऱ्या, मजुरी करणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या पदरी राबणाऱ्या या लोकांना आज एवढ्या उच्च लेवलला नेऊन ठेवलंय ते कोणी सांगू शकत नाही. लोकांच्या पोटात गोळा का उठावा, का उठावा. माझ्या एकट्या गावात 150 घर आहेत फक्त, 420 नोकरीला आहेत माणसं, 420 कर्मचारी आहेत. तुम्ही म्हणाल कसे? मायबापाच्या खांद्यावरचे घट्टे पाहू वाटत नव्हते. माझी माय 9 महिन्याचं पोट घेऊन पहाटे 3 वाजता बैलगाडी घेऊन त्या बैलगाडीत बसून त्या फडात उतरून त्या फडात एवढा मुळ्या वाहत होती. 9 महिन्याचं लेकरू. इथं डॉक्टर सांगायलेत तांब्या बी उचलू नको बघ, तांब्या बी फक्त मोबाईल उचल बघ, दुसरं काहीच उचलू नको बघ, तांब्या सुद्धा उचलायचा आहे. तिथं एवढ्या 50-50 किलोच्या 60-60 किलोच्या मोळ्या उचलायची, दणकन द्यायची ह्या माणसानं, त्या माझ्या माता माऊलीच्या, माझ्या बापानं माझ्या माता माऊलीच्या खांद्यावर 9 महिन्याचं पोट घेऊन 3दा त्या इतक्या उंचच्या उंच सरीत, जिथं सापाचे छिद्र, जिथं उंदराचे छिद्र, जिथं आजगर, लाईटची व्यवस्था नाही ना, अंधारात गाड्या भरल्या. याचे घट्टे, याची डाग, त्या माईचे केस निघून गेलेले आणि टक्कल पडलेलं मला दिसत होतं. म्हणून 15-15 तास. आता एक जण आमच्याकडचा आमचा ढाकणे, हो, IPS अधिकारी झालाय. त्यानं सांगितलं की हे दिसत नव्हतं आणि हे देखवत नव्हतं. मी 3री-4थीला असताना मला घेऊन जायचे, मी त्यांच्या मागे रडत फिरायचो, मी 3दा पडायचो त्या सरीमध्ये. हे इतकं सोपं नव्हतं. ज्या दिवशी हे मिटविल अशी शपथ घेऊन पुण्याला गेलो, 3 वर्ष तिथं राहिलो. एकदा बसलो की 15 तास उठत नव्हतो. एवढा अभ्यास केला, कुणाच्या बापाची मत्ता नाही नाव ठेवायला हे कुठून लागला. 15-15 तास. इतका संघर्ष आहे आमच्यामध्ये, एवढी जिद्द आहे आमच्यात, एवढी चिकाटी आहे आमच्यात. आणि कुणी म्हणावं उठावं, कुणी म्हणावं याच्या आधारानं लागले, त्याच्या आधारानं लागले, इकडून आले. बाई जरा दमाने या, थोडं दमानं बोला. काही बी उचलली जीभ लावली टाळ्याला, हे परवडणार नाही या महाराष्ट्राला. इतकं कष्ट केलेत. हो, दगडाला पाना फोडण्याची ताकद, रात्रंदिवस कष्ट करण्याची ताकद आहे या गोरगरीब 18 पगड जातीतल्या समाजामध्ये. आणि हे उच्च लेवलला जाता येत आज
सहन करता आलं पाहिजे. कुणीतरी खूप गोड सांगितलंय, लोग अपने दुखों से ज्यादा दूसरों के सुखों से परेशान है. दुसऱ्याचं सुख पाहवत नाही, स्वतःचं दुःख काय आहे की तिकडं, स्वतःच्या दुःखाचं काही घेणं देणं नाही. हो, स्वतःला कॅन्सर झालाय, स्वतःला रगतपिती फुटली आहे, त्याचं काहीच घेणं देणं नाही. दुसऱ्याला कसा काटा टोचला त्याच्यावर हसायचं. हे झालंय आज. आमचे डॉक्टर राजारामजी मुंडे साहेब परळीला ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आहेत आणि आम्हाला ते कीर्तन नसतात त्यावेळी आषाढ श्रावण महिन्याच्या सुरुवातीला बोलवून घेतात आवर्जून चर्चा करण्यासाठी. तिथं एक माता माऊली दवाखान्यात यायची 6-7 दिवसापासून. ऐकताय माझ्या वाघिनींनो, ऐका. 6 दिवसापासून डॉक्टर घाम पुशीत होते असे, या कधीतरी. तिथं आल्यानंतर तिथंच आहेत शिवाजी चौकाच्या बाजूला, घाम पुशीत होते. आणि मी म्हणलं, डॉक्टर साहेब तुम्हाला घाम? ते म्हणले, महाराज माझ्या 27 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये आतापर्यंत एवढं परेशान कधी झालो नाही. माझ्या मेडिसिन मधल्या सगळ्या अभ्यासातल्या गोळ्या दिल्या, औषधं दिले, पण एक बाई आहे ती दररोज येते आणि 12-1 वाजता येते आणि आल्याबरोबर ओरडतच येते. माझ्या पोटातली आगच थांबणार डॉक्टर, माझ्या पोटात असे गोळेच उठाले डॉक्टर, आगच थांबणार. सगळं दिलंय म्हणले, महाराज काय करू मलाच समजावं. मी म्हणलं काही करू नका, ती आल्यास मला बोलवा. त्यांच्या समोरच कॅबिनच्या एक रूम आहे, तिथं आम्ही महाराज लोक बसतो. ती आली की मला बोलवलं त्यांनी, म्हणले महाराज या. आली, तपासते, बाई काय दुखतंय आज? तसंच व्हायलंय डॉक्टर, कसलाच फरक नाही, कसलाच गुण नाही, काय करू? मी डॉक्टरला बोलवलं, कानात सांगितलं, त्यांना गोळ्या औषधं देऊ नका, एकच विचारा हे कधीपासून व्हायलंय, नेमकं काय बघितल्यापासून, नेमकं कुठं जेवल्यापासून, नेमक्या कोणत्या टाइम पासून व्हायलंय. डॉक्टरने विचारलं जाऊन, माय तुला कधीपासून व्हायलंय, कोणत्या वेळेपासून व्हायलंय, काय खाल्लं होतं, लक्षात आहे का ताई? ती म्हणली, हा माय समोरच्या सखीच्या नवऱ्यानं तिला 10 तोळ्याचा नुसता असा हिऱ्याचाच हार करून आणला आणि मला दाखवायला आले, तेव्हापासून जे आग उठले. हे दुसरं काहीच नाही आणि याचं राजकारण आहे, बाकी काय? अरे होते आमचे विलासरावजी देशमुख साहेब, लातूरचा हो मी, होते. काय हिरा होता. होते आमचे लोकनेते आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब, तोपर्यंत कोणाच्या डोक्यात जात नव्हती. होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे, जात नव्हती कधी डोक्यामध्ये. होते प्रमोदजी महाजन, होते अटल बिहारीजी वाजपेयी. या महाराष्ट्रात तर हे माणसं होते. आर आबा पाटील, ह्या लोकांना जातीचा स्पर्श कधी झाला नाही, म्हणून राजकारणात सुद्धा या लोकांचं नाव आज निघतंय. या महान लोकांचं, वेगळ्या जातीतले, प्रत्येक जण वेगळ्या पक्षातले असून सुद्धा कसा महाराष्ट्र चालत होता, हा रंग कधी लागला नाही का? लागला? अभ्यास करा, नाही लागला. एवढे कष्ट होते जीवनामध्ये, रात्रंदिवस, सगळ्यांना सांभाळण्याची त्यांची पात्रता होती. आता कुणाकडे बघावं हाच प्रश्न पडलाय सगळ्यांच्या समोर. विठाला विठाला रंगायचे बाबा तुला, भेवा दादा या रंगात रंग. झालं तसंच महाराज पुढे. प्रातस्मरणीय वैराग्यमूर्ती श्री संत वामन भाऊ महाराजांचा शब्द एकदा तोंडातून बाहेर पडला, ते खराच होत होता ना. ते दुष्काळ पडला होता तुमच्याकडे 1972 ला, दादा बरोबर आहे, आठवते? तसाच दुष्काळ अगोदर एकदा पडला होता. 1972च्या दुष्काळामध्ये तुम्ही सगळ्यांनी, आजूबाजूच्या लोकांनी तुमच्या जवळच्या गायी, दादा इकडे लक्ष द्या, काही तक्रार? बोलू नका, फक्त बोलू नका, चुकत असलं तर सांगा. हा, दोघांचं चाललंय ते. या माझ्या रंगात रंगा की तुम्ही. बरं असू द्या, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे तो किस्सा. सगळ्यांनी गाई, बैल, वासर, बऱ्याच लोकांनी पाण्याचा दुष्काळ आणि नेऊन गहिनीनाथ गडावर सोडले. रंगले सांगायलो अगोदर, रंगले.
गहिनीनाथ गडावर, पण आता तिथं कुठं आहे चारा पाणी? भाऊंनी एक मोहीम उघडली. चला म्हणले आता आपल्याकडे तर पाऊस इकडून इकडे मराठवाड्यात तर कमीच पडलाय, इकडे थोडं पाण्याची व्यवस्था आहे, उजनी धरण वगैरे तिकडे जरा आहे. चला म्हणले आपण आता विनंती करायला जाऊ, या गायी जगल्या पाहिजे. गाय हा देशाचा धर्म आहे. गाय जगली तर हा देश जगेल. महात्मा गांधी बोलतात एलिझाबेथ राणीला की अजून पुढे 10 वर्षांनी स्वातंत्र्य दिलं तरी चालेल या देशाला, पण तुम्ही सुरू केलेले 36 कत्तलखाने गायी कापायचे इंग्रजांनी सुरू केले होते. 36 ते कत्तलखाने अगोदर बंद करा. गाय हा देशाचा धर्म आहे. आम्ही आमची माय आणि आमची गाय याला वेगळं मानित नाहीत. लहानपणी जर त्या लेकराची आई गेली तर गायीच्या दुधामध्ये तेच तत्व असतात आणि तेच जीवनसत्व असतात जे आईच्या दुधात असतात. लक्षात ठेवा. पण कृष्ण भगवंताला गायीचं रक्षण करण्यासाठी इथे यावं लागलेलं आहे. ऐका. आणि मग भाऊंनी काही माणसं सोबत घेतले, म्हणाले चला यांची व्यवस्था करूयात. धर्म जगला पाहिजे, गाय जगली पाहिजे. भाऊ गेले असंच फिरत फिरत. सेन्सर नावाचा कारखाना, सारखं नको पॉज असेल, फार सुंदर आहे सगळं, छान आहे. सेन्सर नावाच्या कारखान्यावर त्याचा एमडी समोर बसलेला, तोही मस्त रंगात रंगला होता. कशाच्या? पैशाच्या. लक्ष द्या. रंगतीत माणसं. सत्ता आली, येत नाही तोवर काहीच बोलत नाहीत. सत्ता आली की असे रंगतीत महाराज. बाबा बाबा भाऊ भलते रंगती. त्याला रंगत चढतंय असा लगे लगे. हुशार माणसं आहे तिथली. ते समोर ते कारखान्याचा एमडी झालेला आणि ते बसलेला आणि त्याचं मंडळ, शिष्टमंडळ, काय आपला तर वारकरी वेशामध्ये फेटा बिटा बांधलेले भाऊ 5-6 माणसं सोबत. ती बैलगाडी. ते गेले म्हणले आमच्याकडे दुष्काळ पडलाय, गडावर अनेकांनी गायी, शेकडो गायी गडावर आहेत. मला वाटते त्यांच्यानंतर बाबा या भागामध्ये आणि त्याच्यानंतर तुमच्याच आष्टी तालुक्यामध्ये उपमुख्यमंत्री असलेला एवढा मोठा नेता गायीसाठी बैलासाठी चारा छावणी काढल्यानंतर चारा छावणीला येऊन झोपतो, कांदा भाकरी खातो. रंग चढला नाही. कसला बिरंग सत्तेचा. त्याचेच फोटो पत्रिकेवर लागतात, त्याचेच फोटो संतांच्या लाईन मध्ये लागतात. काय या देशात पंतप्रधान झाले नाहीत? या देशात काय राष्ट्रपती झाले नाहीत? या महाराष्ट्रात काय मुख्यमंत्री झाले नाहीत? चला माझ्यासोबत हजारो गावच्या मंदिरामध्ये, संतांच्या आणि देवाच्या पंगतीमध्ये हजारो गावच्या मंदिरात लोकनेते आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या फोटोची पूजा होते. मी पुराव्याशिवाय बोलत नाही, बिना पुराव्याचं कधीच बोलत नाही. हजारो. काहीतरी लोकांच्या अंतकरणात ती जागा निर्माण केली असेल त्या माणसानं, त्या महानायकानं. एक छत्रपती शिवाजी महाराज, वा काय राजा होता. आजही प्रत्येक जातीपातीच्या 18 पगड जातींच्या अंतकरणामध्ये त्या महानायकाची जागा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कुणी नाही म्हणलं तरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जागा हृदयात असलीच पाहिजे, असलीच पाहिजे. कोणी वाटून घेऊ नये. छत्रपती शिवराय कोणाच्या एकट्याच्या बापाचे नव्हते. हो, आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण्या एकाच्या बापाचे नव्हते. ते आणि तसंच कार्य करणारे 36 वर्ष अविरत संघर्ष करून सगळ्या जातीपातींना न्याय देणारा लोकनेता एकाच जातीपुरता मर्यादित नव्हता. मी ज्या कुळात जन्माला आलो, मी ज्या समाजात जन्माला आलो त्याचा उद्धार आधी करीन आणि त्याच्या बरोबरीनं सगळ्याचा उद्धार करीन, सगळ्याचा विकास करीन. हे वाक्य होतं. म्हणून हृदयात जागा मिळते. लक्ष द्या, लक्ष द्या. आणि मग तिथं भाऊ गेल्यानंतर त्यांना पाहिलं, ते हसले अगोदर. हे भीक मागत फिरतेत. हा तसंच असते महाराज. हो, थोडा रंग लागला कशाचा? सत्तेचा, पैशाचा. लक्षात ठेवा तुम्ही सुद्धा. नवऱ्यानं लई भारी साडी आणली की काही माणसं तुम्हाला दिसत नाहीत.
साडीचा रंग लागत आहे. 25,000ची साडी अंगावर असाव आणि 10 तोळ्याचे दागिने अंगावर असाव. मी तुमचा भाऊ आहे, लेकरू आहे, बघा खरं आहे ते बोलणार. लागत का नाही रंग विचार करा. लागत, कुणालाही लागत. जर रंग नव्हता पण परमात्मा ज्याला बोलतो प्रत्यक्ष, ते माझे श्री संत वामन भाऊ तिथं गेले ना, हात जोडले, म्हणाले गायीच्या रक्षणासाठी आमच्याकडे तर चारा नाही, पण तुम्ही या कारखान्याला येणाऱ्या ऊसाचे वाडे आम्हाला थोडे दिले तर बरं होईल. ते एमडी उठला आणि त्यानं सांगितले, काय रे, कोण आले? अजिबात मिळायचं नाही. असे साधू, असे दांभिक, असे मागणारे या जगात खूप आहेत. फसवा फसवी करता का? वामन भाऊ होते. तिथूनच वापस हात असेच जोडून, देवा पांडुरंगा, मी माझ्यासाठी नाही मागत, गाई गुरांसाठी मागतोय, माझ्या धर्मासाठी मागतोय. अजिबात मागायचं नाही, हे बंद झालं पाहिजे. भाऊ म्हणले, आता मागत नाही, हे बंद करतो, पण तुझा कारखाना सुद्धा बंद पाडतो. तुझा कारखाना सुद्धा बंद झाला पाहिजे. भाऊ तिथून निघाले, 3 तासामध्येच कारखाना पेटला. आणि काचे अंगी ऐसे बळाई आणि काचे अंगी, ऐसे बळाई आणि काचे अंगी, तीर्थ जगी दानव्रत, तीर्थ जगी दानव्रत, बळाई आणि काचे अंगी, ऐसे बळाई आणि काचे अंगी. म्हणून साधू 3 दिवस पुण्या मुंबईवरून इंजिनियर बोलवले. बंद पडलेला कारखाना, आग तर विझवली पण कारखाना बंद पडला, चालूच होईना. ज्यांनी कारखाना तयार केला होता त्यांना सुद्धा चालू होईना. ते म्हणले, हे असं कसं शक्य आहे? काम तर बंद पडलेलं, सगळ्या ट्रक आणि गाड्या तिथं लागलेल्या आहे, काय करावं? 3 दिवसाला त्याच्या डोक्यात आलं एमडीच्या, आपण ज्यांना बोललो होतो तिथून पुढे 3 तासात कारखाना बंद पडलाय, ते कुठले होते? मग पता काढीत फिरू लागला. है दादा? आणि तेव्हा जीप घेतली, जीप मध्ये बसला, आणि ते बैलगाडीतले साधू होते, ते खरे साधू होते, ते निस्वार्थी साधू होते. निरपेक्षम मुनीम शांतम निर्वैरम समदर्शनम, नक्की साधू होते. पाठलाग केला, 3ऱ्या दिवशी गाठलं आणि पायावर डोकं ठेवलं. नीट आहे का बरं? पायावर डोकं ठेवलं आणि सांगितलं, तुम्हाला लागतंय तेवढं वाडं घेऊन जा. भाऊ म्हणले, मग कारखाना चालू होईल. ह्यानं परत जाईपर्यंत इंजिनियर म्हणले, कसा चालू झाला की आम्हालाही माहित नाही, काय गेलतं ह्याचं, कुठला पार्ट गेलता ते बी आम्हाला माहित नाही. उगा आम्ही ते उगा फिरवित होतो म्हणले 3 दिवस, पण ते आपोआपच सुरू झालं म्हणले. आता तिथं गेल्याबरोबर त्यानं तिथून पुन्हा ट्रकाचे ट्रका पाठवून दिले होते, ट्रॅक्टरचे ट्रॅक्टर पाठवून दिले होते. आधी किती रंगला होता, किती रंगला होता, उतरला का नाही रंग. आणि पुन्हा दरवर्षी भेट. हा, क्या बात आहे, दरवर्षी 50 पोते साखर तेव्हापासून येत होती गडावर. त्यालाही त्याचा रंग उतरून या रंगात रंगवायचं होतं. किती उदाहरणं सांगू. मला वाटते तुमच्या जवळ इथं कुठंतरी ते बाबा, तुम्ही म्हणताल हे असं कसं? 5 वर्षापासून बाबांचं चरित्र लिहायला घेतलं होतं. लय गावं फिरलो, बाबा जिथं जिथं जात होते तिथं. जवळपास 400 पानाचं तयार झालंय. तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे, हे केलं पाहिजे. खरं सांगू, वाईट वाटू नये कुणाला. जर श्रीसंत भगवान बाबा आणि वामन भाऊंचं तेव्हाच जर चरित्र लोकांनी जगासमोर आणलं असतं, तर आज ज्ञानोबाराय, तुकोबाराय, संत नामदेवराय, निळोबाराय यांच्या रांगेमध्ये हे साधू असते.
तुम्हाला हे सगळं ऐकायला मिळेल. 24 भागामध्ये आता कथा करूनच आलोय, परवाच संपली ती बुलढाण्याला. ते आता तुम्हाला 24 भागात पाहायला मिळणार आहे. जय भगवान बाबा चॅनलच, आणि त्याच्याद्वारे 24 भाग बाबांच्या चरित्राचे कथेतून. अति गोड आहे, बघा फक्त ऐकून. माणसाचं जीवन नाही बदललं तर मला विचार, हे लोकांना काय माहित आहे. आणायला पाहिजे होतं जगासमोर तेव्हाच. इथं काय काहीतरी आता गावाचं नाव आठवण आहे मला. जे बडे आहेत बघा तिथं, बडे नाही, भालेगाव काय, भिलवडे कुठं आहे, पाथर्डी पाशी. बरोबर, करेक्ट सांगितलं महाराजांनी. वा, भिलवडे, भिलवडे तिथं होते बडे, दामू बडे, शाबाश. आणि दुसरे एक होते विठोबा बडे. त्या वडगावला गेल्यास मला तिथं सांगितलं होतं मामांनी, तिथं कीर्तनाला गेलो इकडे वडगाव पाथर्डी ह्याच्यात शिरूर कासारमध्ये. माता माऊल्यांनो ते भाऊ तिथं भिक्षेसाठी गेले, जात असत दौऱ्यावर गडासाठी गोळा करण्यासाठी भिक्षा. दादा तिथं गेल्यानंतर जो माणूस ओळखीचा होता, अगोदरची ओळख होती, तो मदत करीत होता ते गोळा करून द्यायला, दान दिलेलं लोकांनी. आणि मग भाऊ तिथं जाऊन बसले, म्हणले त्या दामूला बोलवा रे, दामू बडेला. एक माणूस गेला बोलवायला. ते म्हणला भाऊला काय लागलंय, पाणी संपत आलंय म्हणला इथं. हा, माझी मोठ पाण्यानं भरणा म्हणला खाली, आणि ती मोठ सोडून आता हे द्यायचं, चार वाफे पाणी द्यायचं राहिलंय, बसतील म्हणला भाऊ. ते माणूस परत आला, दुसरा माणूस पाठविला. अरे पुढच्या गावाला जायचंय बाबा, दामूला बोलवा. दुसरा माणूस पाठविला. तो म्हणला तुम्हाला सांगितलंय ना, हे एवढं पाणी दिल्या भिजविल्या बगर, हे रान भिजविल्या बगर मी येत नाही, येऊ शकत नाही. दुसरा माणूस आला, भाऊंना सांगितलं की भाऊ म्हणले आता ते असा येत नाही म्हणले, त्याच्या राहटास एक मोठ खाली पडावं लागेल, तेव्हा बोंबलत येईल माझ्याकडे, अशीच भाषा. हो, आणि महाराज एक अर्ध्या घंट्यात ते ठणठण बोंबलतच आलं की गावात. बाबा म्हणला ते राहड बी गेलं, जोत बी गेलं, मोठ बी गेली, सगळंच विहिरीत पडलं म्हणला, पायऱ्या बी नाहीत विहिरीला. बाबा हो, ते समोर आलं मंदिराच्या. भाऊ म्हणले शिमगा लांब आहे म्हणले, आताच बोंबलू नको. शेतात लई रंगला, आणि मग भाऊचे पाय धरले. तसेच ते विठोबा गावात सप्ताह चालू. एक वाक्य बोलू दादा. गावात 7 दिवस 8 दिवस सप्ताह चालू असताना, तोही भाऊ बाबांचा असताना, कोणीच मांस किंवा अभक्ष्य खाद्य आणि पेद्य, अपेयाचे नि पाने, अखाद्याचे नि भोजने, स्वैर स्त्री सन्निधाने, होय जे सुख, अशा विषयाच्या सुखापासून बाजूला राहू. भाऊबाबांचा सप्ताह चालू असताना 7 दिवस इमानदारी करून कोणीच पिऊ नये, कोणीच खाऊ नये गावात. आणि एक माईक दिलं पाहिजे, तुम्ही समोर असलं पाहिजे. आता उठून उभारता येत नाही, हार्मोनियम आहे, आता काय गळ्यात बांधून उभा राहू का? ही गोरखनाथ आहे माझी, म्हणजे तो आपला संप्रदाय आहे का? नाही, तसा नाही आपला. खरंच गोड आहे, सांभाळा माणसं. करीती बेटे उसनवारी यमपुरी भोगावया. एक सत्र, एक क्रांती भगवान बाबांची 10 वर्षाची याच्यासाठीच चालली. आणि कांच्या कापिती माना, निष्ठुरपणा पार नाही. करीती बेटे उसनवारी यमपुरी भोगावया. आता रंगलेली, आता एकच गोष्ट सांगतो, थांबतो.
भरपूर आहेत माझ्याकडे, 17-18 आहेत भाऊंच्या, अशी जिथं जिथं रंगलेली होती. सुपे सावरगावला भगवान बाबांच्या गावीच म्हणजे विठोबा महाराजाचं सांगून जातो. गावात सप्ताह होता, गावात सप्ताह चालू झाला, भिलवडे चालू झाला आणि त्यांनी तिकडं ऊसाचं गुराळ चालू केलं, गुळ काढण्यासाठी गुराळ, विठोबा बडे. मग भाऊ गेले तिथं, सप्ताहाला थांबत असत तिथं. भाऊनी सांगितलं, अरे भजने आहे तो चांगला टाळकरी आहे आणि त्याला वेळ काळ काही कळतो का नाही, जा त्याच्याकडे त्याला घेऊन या. काय चालू केलंय त्यानं? ते लोक गेले बोलले तर ते म्हणले, आताच उद्घाटन केलंय ना, आजच हे गुराळ चालू केलंय, आजच. आणि येऊन सांगितलं. भाऊ म्हणले, त्याला काही डोक्याचा भाग आहे का नाही? गावात सप्ताना आता तो तिथं राहणार आहे का? ऐका, हो, जा त्याला घेऊन या. पुन्हा लोक गेले, नाही महाराज, तो आला नाही. संसाराच्या रंगात रंगला, चांगला टाळकरी. हो, ते म्हणला, एवढा गुळ काढल्याशिवाय मी येणार नाही. गावात सप्ताह असल्यास अखाद्य खाऊ नये, अपेय पिऊ नये 7 दिवस. आणि कुणाचंही कीर्तन असो, सप्त्यापासून पाठ फिरवून घरी झोपू नये. आणि सप्त्यापासून कीर्तनापासून पाठ फिरवली आणि तिकडं झोपला की त्याची पाठ लागलीच म्हणून समजा. फार संघर्षातून सप्ते उभा केलेत भाऊबाबांनी, लक्षात ठेवा. येत जाओ, जरा धोरणात राहत जाओ, धोरणात राहत जाओ. गाव मोठा आहे, हे गाव मोठा आहे. मी पोहोचत नसलो तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. इथं बसलेल्यांपेक्षा मला तुमची काळजी आहे रे. या तसे का बघायला होता? सप्त्यात या, बरं वाटेल. भाऊबाबांचा आशीर्वाद, सुदर्शनजी महाराजांचा आशीर्वाद मिळेल, नक्की मिळेल. करून बघा. त्याचे बरेच प्रसंग आहेत, सांगेन कधीतरी. दादा, ते भाऊनी सांगितलं, आता तो असा यायचा नाही, त्याचा गुळ नासून गेल्याशी, हा, त्याचा आदनच येणार नाही. काय आलेला आदन नासून जाईल आणि त्या हातभट्टीच्याच कामाला येईल. महाराज पहिलं आदन काढलं, त्या दिवशी रात्री सप्ताह सुरू झाला, नासून गेलं. दुसरं काढलं सकाळी, ते बी नासून गेलं. हे कशामुळं व्हायलं? ते गुळवे म्हणायला लागले. गुळवे म्हणजे ते गुळ काढणारे, ते त्यांच्याकडे तंत्रज्ञान असते थोडं. ते म्हणाले दुप्पट औषध टाकलं तरी सुद्धा हे येईना झालंय, काय व्हायलंय आम्हाला बी कळलं नाही. मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. म्हणला सप्ताह चालू आहे आणि भाऊनी बोलवलं होतं. आणि तिथं गेला आणि म्हणला, भाऊ गुळ नासालाय. सगळाच नासल म्हणले. आता जर परत गेला शेताला तर सप्ताह होऊ दे, काला झाला की इथून हल आणि मग बघ कसा गुळ निघतो. तसंच झालं महाराज. रंगला. खरं सांगू का बाबा, जो लय ह्याच्यात रंगला, आता संत त्या रंगलेल्याला का आपल्या जवळ घेतात आणि त्याच्यात का परिवर्तन करतात, त्याचं मोठं कारण, जो सत्तेत, पैशात, रूपात, ज्ञानात लय रंगतो, संसारात लय रंगतो, तोच शेवटी लय गांजतो. हे माझं वाक्य नाही, लय मोठ्या माणसाचं वाक्य. बायकोला सोडून एक दिवस नाही, 1 घंटा बी इकडं तिकडं न जाणारा, बायकोच्या पदरालाच धरून राहणारा, ती शेवटी म्हणते, पदराला धरू नको, मस्करी करू नको, वाट माझी सोड. त्याला त्या बायको पासूनच त्याला दुःख होतंय. लक्ष द्या, त्या बायको पासूनच त्याला दुःख होतंय. आणि मग निघाला, मुझे पीने का शौक नहीं, पीता हूं गम भुलाने को, तेरी यादें मिटाने. कशाची मिटते? लई पैशात रंगला, रात्रंदिवस पैसे मोजायला लागला, रुपये दान द्यायचं नाही, धर्म करायचा नाही 5 बोटाचा. एक जणाला मी म्हणलं, भाऊ नेहमी म्हणायचे, अरे 5 बोटाचं दान, 5 बोटानं धर्म करावा, कोर कुटका तरी कुणाच्या मुखात गेला पाहिजे रे, रोज एक तरी माणूस आपल्या घरी जेवला पाहिजे रे. ते माणूस उठला आणि मला म्हणला, महाराज रोज एक माणूस जेवते की माझ्यासोबत? मी म्हणलं, कोण जेवते? पप्याची आई रोज एका ताटात जेवतो म्हणला. आता ती काय अतिथी, ती काय अतिथी आहे का? धर्म दान या संतांनी शिकवलंय आम्हाला.
काय अवस्था होती आमची 70 वर्षापूर्वी, आठवा 80 वर्षापूर्वी काय अवस्था होती या सगळ्या भागाची. किती माळकरी होते 80 वर्षापूर्वी दादा? बोला, सांगा, कोणी यादी देते का मला? गावात किती माळकरी होते? माझ्या गावात एक होता. तुमच्या गावात किती होते बोला? पण आज 60-70% माळकरी पुरुष, स्त्रिया तर आमच्याकडे जास्त. म्हणजे थोडं मी तिकडं खाली अहमदपूर उदगीर साईडला आहे माझं गाव. तिथं श्री संत मोतीराम महाराज आमच्याकडे होऊन गेले, असेच बाबांसारखे, भाऊंसारखे. त्यांनी गावात यावं. पुन्हा श्री संत माधव बाबा दहीफळे, माधव बाबा मोळवणकर, फार मोठा मठ आता तयार झालाय 3-4 कोटीचा. उन्हाळ्यामध्ये मोठा कार्यक्रम आहे, कथा आहे. तुम्हाला आमंत्रण देऊन जातो आजच. 22 मे ते 28 मे कथा आहे. चंद्रभागेच्या अलीकडे 65 एकराच्या जवळ माधवबाबा मोळवणकरांचं फार मोठं काम झालं. तुम्ही म्हणाल कोण होते माधवबाबा मोळवणकर? मोळवणला या. आता 1-1.5 महिन्याला सप्ताह असतो शिवरात्रीला, तेव्हा मोळवणला या. अजून बी तिथं जो रस्ता आहे, असा रस्ता, त्याच्यावरून ट्रका वाहनं सगळे वर्षभर वाहतात. पाऊस पडतो सगळं उघड्यावर, आणि तिथं 2.5 फूट खोदलं की आताही इस्तव निघतो, म्हणजे अग्नी निघतो, अग्नी. आणि त्याच्यावरच गावाचा 1 लाख लोकांचा स्वयंपाक केला जातो. येऊन बघा. म्हणजे मला असं, तिथं ते TV चॅनलचे लोक सुद्धा येऊन बघून गेले, हे कसं शक्य आहे. म्हणून त्यांना अग्नी साधू म्हणतात. अग्नी साधू माधव बाबा मोळवणकर. येऊन बघून जा एकदा. हा, आता तुम्ही म्हणाल कथा सांगायला वेळ नाही. बरं, थोडक्यात सांगतो. पाऊस पडत होता पूर्वी 100 वर्षाच्या पूर्वी. तिथं काही सगळ्यांचे सरपण ओले झालेले, काडी पिटी नव्हती तेव्हा. त्या गौरीलाच पेटतं ठेवायचं आणि त्याचाच एकमेकांनी. तुम्हाला आठवतंय का माय? थांबा, जुन्या माय कुठं आहेत? तुम्हाला आठवतंय का की ते लोकाच्या घरून सांज टायमाला, दिवस मावळता, त्या बाईनं ते गौरीचा तसा हार आणायचा, हार असाच धरून आणायचा कशात तरी, आणि त्या आपली चूल पेटवायची त्यानंच. असं होतं बघा. कोणी माणूस असं. मला कळतंय तुम्ही लय जुनी आहे की माझ्यापेक्षा. मला वाटलं मीच म्हातारा झालो, तुम्ही तरुण झाला. असं कसं व्हायलंय? आणि तो ते माना नावाचा माणूस होता. ते म्हणला, बाबा सप्ताह आता उद्या पंगत आहे, रात्रभर स्वयंपाक करायचा आहे, गावात कुणाच्या घरी विस्तव नाही, काड्याची पेटी नाही, आता कसं करायचं? ते म्हणले, यार कशाला चिंता करायला, आण टिकाव, खोद इथं. तेव्हा जे विस्तव निघालेलं आहे, तेव्हापासून अजूनही त्याच्यावरच स्वयंपाक होतो. पुढे लक्ष द्या. विठाला विठाला काय चालू होत आपली? सगळे असे मस्त समाध्या लागण्यासाठी झाले बघ. समाधी लागण्यासाठी. बाप्पा, असं कसं झालं? शेपूट आता आवर्ती घेतो. काय चालू होता विषय? कोणाच्या लक्षात आहे? हा, हो, ते झालं. ते हार जळाला, इस्तू झाला. माधव बाबांच्या अगोदर काय चालू होत? कुणाच्या लक्षात? किती गुंगलेत माणसं. मायच्या नो, किती परमार्थ गोड आहे. तुम्हाला घरची तरी आठवण आली का? बायकोची तरी आठवण आली का? खरं बोला, खरं बोला. तुम्हाला सटवायची शपथ, खरं बोला, तुम्हाला सटवायची शपथ आहे. घराची आठवण आली का? 2 तास होऊन गेलेत. हा, कसं करायचे? कीर्तन सुरू होऊन 2 तास झालेत. घरची आठवण आली? लेकराची आली? बायकोची? इमानदारीने बायको शपथ. म्हणजे यालाच कीर्तन म्हणायचं. साधं, सोपं, सरळ, गोड गोड. बाबांची दिंडी जात होती. रंगले झालंय आता, रंगले. आता गांजलीला न्याय देऊ शकत नाही जास्त वेळ मी. गांजलीला न्याय फक्त 5 मिनिट देऊ शकतो. तुम्हाला ताटकळत ठेवू शकत नाही. नाही नाही. कसं आहे महाराज? कसं वाटले तुम्हाला? कीर्तन सोडा वाटलं का? माईच्या निलेश महाराज? नाही नाही नाही. ऐका ना, रात्री कीर्तन होतं उरण मुंबईला, बरोबर? काल रात्री होतं बुलढाण्याला. तिथून तिकडं 550-600 किलोमीटर. तिथून रात्रीचं कीर्तन करून निघालो, आळंदीत थांबलो, तिथून इथं. आता इथून पुन्हा उद्या सकाळी
नाही, परळी नाही, उद्या सकाळी परळी नाही. हा, हा. माझी सध्या मुरळी चालू आहे, परळी नाही. हा. नाही नाही, इथून वसई उद्याच, आणि परवा दिवशी तिथून पंढरपूर. कसं करायचं, झोप नव्हती. पण आज तुमच्या गावात आल्यानंतर मला भाऊचा आशीर्वाद मला मिळाल्यासारखं वाटलं, सुदर्शनजी महाराजांचा आशीर्वाद. मला ह्या 4 महिन्यामध्ये इतकी गाढ झोप कधीच लागली नाही. कुठं 1 तास झोपलो की मी, आणि ते बी म्हणू लागले झोपू द्या रे ह्याला असंच, झोपू द्या. आदिनाथ महाराज बी म्हणले झोपू द्या बाबाला. हो, पण उठविलं 9:02 मग फेटा कसा तरी गुंडाळला पटापटा. झोपेचेच डोळे आहेत अजून माझे. असो, ऐका, गांजली त्यांनाही आपलं करतो. कसं करतो, बाबांनी 1927 पैठणची वारी सुरू केली. 1918 पंढरीची वारी सुरू केली. कुणीतरी एका पळसकर नावाच्या माणसानं लिहिलंय, मला माहित नाही कुठलं आहे, पण ते मी वाचलं आणि मला ते सत्य वाटलं. जर नारायणगडावरून श्री संत भगवान बाबांना जर लोकांनी हाकललं नसतं, उतरलं नसतं, तर ग्रीनिच बुक ऑफ ओल्ड रेकॉर्ड मध्ये बाबा जर नारायणगडावरच राहिले असते, तर ग्रीनिच बुक मध्ये त्याची नोंद या नारायणगडाची झाली असती. एवढा गड मोठा झाला असता की महाराष्ट्रात तेवढा भक्तीचा गड दुसरा नसताच. तो लिहितोय आणि मला खरं वाटलं. का 1964 बाबा गेले 65 1964 महाराष्ट्रात नाही 1951 महाराष्ट्रात एक दिंडी अशी होती, ती नारायणगडाची, आणि बाबा प्रमुख होते. त्या दिंडीमध्ये 24,700 लोक होते एकाच दिंडीत. तेवढे महाराष्ट्रातल्या कुठल्याच दिंडीत नव्हते. पुढे काय झालं असतं, किती श्रीमंत, जाऊ द्या. आता भक्तीचा गड म्हटल्याबरोबर लोकांच्या डोळ्यासमोर, मग तो कोणीही असो, कुठलाही असो, त्याच्या डोळ्यासमोर एकच येते, काय, भगवान गड. महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त ट्रकच्या वर नाव कोणत्या गडाची, भगवान गड. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जीपवर, कारवर नाव भगवान गड. कुठेही जा तुम्ही महाराष्ट्रभर तेच दिसतील तुम्हाला. आणि ते बाबा 1927 दिंडी सुरू केली पैठणची. जालना जिल्ह्यातून दिंडी जात होती शहागडच्या पुढून. घनसांगवी तालुक्यातली एक, जिच्या डोक्यावर परिणाम झाला होता अशी माता माऊली, 22-23 वर्ष वय होतं. कुळाची खानदानाची लाज घातली ह्या पोरीनं. आईनं उठावं, बोलावं, खूप प्रेम दिलं आधी, पण काही सुधारणा झाली नाही. दाखवलं दवाखान्यात, पण सुधारणा नीट आहे का, सुधारणा झाली नाही. कोण बोलतंय गडे हळूहळू, सुधारणा नाही झाली. आणि मग गावातल्या लेकरांनी खडे मारीत फिरावं, तिनं पळावं, रानोरान पळावं, गावात येऊ देऊ नये लोकांनी. का म्हणाल तुम्ही, त्याचं कारण होतं. तिला कितीही बसून पकडून तिच्या अंगावर कसलाही कपडा घातला तर तिने एका झटक्यात कपडा फाडून टाकायचा. अंगावर इतकाही कपडा ठेवीत नव्हती. कसलं वेड होतं मला माहित नाही. इतकाही कपडा तिने ठेवायचा नाही. माझ्या माता भगिनींनो, ती माझी बहीण फिरत फिरत घरून हाकलून दिलं. लोकांनी लाज वाटायची. गावकरी थुतू करत होते. जालना जिल्ह्यामध्ये घनसांगवी तालुक्यामध्ये पिंपरखेड नावाचं गाव, आणि तिथं वेडी भामा, आणि ती मग पळत पळत धावत कुठल्याही गावात गेले खडे मारायचे. तिकडच जी लांबत राहिली महाराज 5-50 किलोमीटर. आणि योगायोग तिचं प्रारब्ध चांगलं, ती दिंडीच्या वाटेवर आली बाबांची. दुपारचा 20 होता. पंक्ती बसलेल्या होत्या, तेवढ्यात दिंडीत आली. आणि दिंडीत आल्याबरोबर या माझ्या माता माऊल्यांनी असे हे डोक्याला बांधायचे धडुके वगैरे उन्हासाठी, ते असे आडवे धरले. बाबा बसलेत ओट्यावर, पुरुष मंडळ इकडे बसले, माझ्या माता माऊल्या दिंडीतल्या इकडे बसल्यात. अरे 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 उठल्या सगळ्या, आणि तिला असं आडवं हे केलं, दोघी तिघींनी धरलं. बाबा म्हणले काय गोंधळ चालू आहे. तेव्हा सांगितलं माता भगिनींनी, बाबा
ही फार गोंधळ करीत आली होती, आरडत ओरडत आली होती. हिच्या अंगावर कपडा नाही, आम्ही धरलाय असा कपडा. तिला दोघांनी धरले. बाबा म्हणले तिचे हात सोडा. बाबांपर्यंत नेलं 5 फुटाच्या अंतरावर बाबांच्या. आणि मग बाबांनी तिच्याकडे पाहिलं. डोळ्याची नजर तिच्या डोळ्यात. माता माऊल्यांनी सगळं शरीर तिचं असं झाकून टाकलेलं. पण बाबांनी पाहिलं. तिला सांगितलं, बाई स्त्री आहेस, जगाकडे बघून वागावं, आपल्याला ह्या जगात राहायचंय. हे शब्द होते बाबांचे. ते गावकरी अजून सांगतात, जगाकडे बघून वागावं, या जगात आपल्याला राहायचंय, असं वागू नये माय बाई. आणि शक्तीचा पात या डोळ्यातून त्या डोळ्यामध्ये व्हावा. बाबांना बसायला टाकलेलं बेडशीट त्या ओट्यावरचं बाबांनी उचललं, असं गोळा केलं आणि तिथं बसल्या बसल्याच तिच्या अंगावर असं फेकलं. घे, चांगलं वाग. बघ ह्या माता माऊल्या कशा पदर घेऊन बसल्यात. आता नाही सांगायला मी, तुमचं नाही, तिथलं सांगायला. आता घेऊ नका, राहू द्या, म्हणजे सुधारणा झाली आपल्यात, असू द्या. ते बेडशीट टाकल्याबरोबर तिच्या अंगाला स्पर्श झाला. बाबाच्या हाताचा झालेला स्पर्श त्या वेड्या भामेच्या शरीराला व्हावा. भामेनं ते बेडशीट घ्यावं आणि आपल्या अंगाला गुंडाळावं. तिथून पुढे 25 वर्ष ती भामाबाई, एक फाटलं की दुसरं बेडशीट. लोक म्हणायचे साडी घाल की, ती म्हणायची नाही, माझ्या बाबांचा हा प्रसाद आहे, बेडशीटातच मला त्यांनी राहायचं सांगितलंय. म्हणून ती गळ्यापासून पायापर्यंत बेडशीटच अशी बांधायची आणि वापरायची. कधी त्या माता माऊलीनं पुन्हा आपलं इतकं शरीर कुणाला दिसू दिलं नाही. पुढे चालून ती भजन गाऊ लागली. पुढे चालून ती स्त्रियांची 400-500 स्त्रिया घेऊन बाबांच्या मुख्य दिंडीमध्ये आपली दिंडी मिसळू लागली, पंढरीच्या बी आणि पैठणच्या बी. पुढे चालून ती हळूहळू प्रवचन करू लागली, थोडे थोडे कीर्तन करू लागली. आणि अख्खा सगळा परिसर तिला हरिभक्त परायण सत्य भामाबाई महाराज जाय भाये म्हणू लागला. याला म्हणतात गांजलेल्यांना आपलंस करणे. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज जिथं पोहोचले आणि सांगितलं, भगवान बाबा काय करताय तुम्ही तुमच्या परिसरामध्ये? अरे गायी कापल्या जातात. भगवान बाबा पहिला वार केला, पहिलं उद्घाटन केलं. हरिश्चंद्र पिंपरीच्या जवळ 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचाळ्याला गेले. चिंचाळ्यामध्ये एकादशीच्या दिवशी गाय कापली जात होती. नुसती गाय नाही, गाभण गाय कापली जात होती. बाबा म्हणाले, इथून हा माझा संघर्ष सुरू होईल. ही क्रांती, पशुहत्ये विरुद्धचा लढा बाबांनी तिथून सुरू केला. आणि तिथं जाऊन अडभंगीनाथाचं मंदिर होतं, मुसलमानांनी ते पाडलं होतं. आपल्या देशातल्या नाही, बाहेरून अरबून आलेल्या या मुघलांनी ते पाडलं होतं. तिथं अवघड बाबाची समाधी बांधली होती, अवघड बाबा कबर बांधली होती. तिच्या पुढे सगळ्या गावाला त्यांनी असं केलं होतं. 33 कोटी देव पुरत नाहीत हिंदू समाजाला, म्हणून सैलानीला जातात, उलटून जायला तिकडं सैलानीला बकरे घेऊन. आता काय बोलावं महाराज, हो लय पडझड आहे, लय पडझड आहे माणसांची. आणि तिथं बाबा गेले आणि तिथं जाऊन मंदिरात त्या थडग्याच्या समोर उभा राहिले. अख्खे हिंदू समाज, सगळा हिंदू समाज गाईला दोन्हीकडून बांधून आणले मानकऱ्यांनी. आणि गाभण गाय आषाढी एकादशीला कापली जाणे हा देशाचा केवढा अवमान आहे. अजूनही काही देवाच्या ठिकाणी कोंबडे बकरे कापले जातात. हा फार मोठा संघर्ष बाबा भाऊनी केलेला आहे. ऐका माय बापू, तिथं बाबा गेले, प्रवचन केलं. बाबा तुम्ही जे प्रमाण दिलं त्याच्यावर बाबा बोलले, अनेकांच्या कापी ती माना, करीती बेटी उसनवारी. नका रे, देशाचा धर्म पंचगव्य देणारी गाय आहे. जो ताप कशानच जात नाही, कुठल्याच औषधानं तो गायीच्या पंचगव्याने जातो. हडात मुरलेला ताप आणि पाप गायीच्या पंचगव्यानेच जातो, दुसऱ्या कशानेच जात नाही. गायीचं दूध, गायीचं दही, गायीचं तूप एकत्र, त्याच्यामध्ये गायीचं गोमय म्हणजे शेण आणि त्याच्यामध्ये गोमूत्र, 5 वस्तू एकत्र करून त्याला तापून त्याचा अर्क काढून तो जो प्राशन करील त्याचा हरिताप कधीच राहत नाही आणि अंगातलं पाप कधीच राहत नाही. एवढी गाय पवित्र आहे, एवढी गाय पवित्र आहे. आपली माय आहे ती, नका कापू. लोकांनी माना हलवल्या. पण ते मुलांनी आले, मुलांनी 3 मुलांनी सतूर काढल्या, त्यांनी अशा तलवारी सारख्या सतूर काढल्या आणि गायीची सगळ्यांनी पूजा केली. या हिंदूंच्या माता माऊल्यांनी टाळ्यावर तिच्या गळ्यात हार टाकले, पुष्पहार, आणि ते मुलांनी उठला, हो गायीची पूजा केली. हे बघा टाळ्या वाजवालीत. आता गायीची पूजा केली आणि गाय कापाय दिली. पूजा करून कापाय देणे, जरा पूर्ण ऐकत जा. आंधळ्याची वरात बहिऱ्याच्या घरात आणि येड्याचं भांडण मुक्याच्या दारात. कीर्तन बाबा भाऊंचा आहे म्हणून मी लय लिमिट पाळालोय.
काशीनाथ बाबा पूर्ण ऐकायचं आधी. आणि असंच व्हायला घरोघर जे भांडणं आहेत का अर्धच ऐकायल्यात बाया. म्हणून वाजवा वाजवी म्हणजे टाळ्या वाजवा वाजवी. ऐका, हा केवढा मोठा अवमान आहे देशाचा, समाजाचा. बाबा म्हणाले तुम्ही पूजा करता. ते मुलाने आले न गाईच्या मानेवर सुरा ठेवला. बाबा उठले तिथून आणि धावतच गेले गाईकडे. गाईला मिठी मारली. उग नाही महाराज, गाईला मिठी मारली. सांगितलं मुलांनो पाया पडतो मी तुमच्या. बाबा सगळी तयारी करून गेले होते. बाबा सोबत ते नाऊ भिल्ल, जयसिंग बोर्डे, दादाराव मिसाळ, रामराव सगळे लोक होते. ते सगळे हत्यारबंद होते महाराज. बाबांनी लपवले होते गावाच्या बाहेर. मी ओरडलो मोठ्यानं या म्हणून तरच यायचं, तुम्ही नाहीतर नाही यायचं सांगून ठेवलं होतं. तशी परिस्थिती निर्माण झाली. बाबांनी अशी मिठी मारली गाईला, अशी खोगेर मिठी, अशी पकडून धरलं. कमी ताकद नव्हती. नेहमी म्हणायचे ते, नेहमी एक संकट होतं का महाराज. कितीतरी वेळा दुश्मनानी, कितीतरी वेळा दुष्टानी दुर्जनानी अशी तलवारी घेऊन माणसं मारायला पाठवली होती. ती गंगूबाई घोडीचा एक उपकार, घटण्या घोड्याचा उपकार. बाबाला कितीतरी संकटातून त्यांनी वाचवलं. बाबाला आधी कळत होतं संकट यायलंय म्हणून. आणि ते म्हणायचे या भगवान बुवाची छाती कधीही एवढी मजबूत आहे तुमच्या तलवारीचे वार झेलायला. लक्षात ठेवा, त्यांचं वाक्य होतं हे. माय बापू ते 3 मुलांनी धरून बाबाला बाजूला काढत होते. गावातले काही माणसं आले बाबांना बाजूला ओढत होते. बाबांसोबत गाय इकडे ओढली जात होती. गाय सुद्धा ओढली जात होती. लोकांनी पाहिलं हे, अरे काय बुवा आहे. तेव्हा काही तिकडचे लोक होते, अलीकडचे तुमच्या साईडचे. ते म्हणले अरे भगवान महाराज आहेत. काही लोकांना पटलं नाही भगवान बुवाच आहेत. मग लोकांना त्यांनी सांगितलं अरे महाराज आहेत, भगवान बुवा आहेत, साधू आहेत. लोकांना पटायला लागलं. पण ते लोक म्हणले नाही तुम्हाला काय, वर्षभर अवघड बाबाला आम्ही नवस करतो आणि मग गाय जर नाही कापली, एकादशीला नाही कापली तर आम्हाला अवघड बाबा सुखाचं ठेवीत नाही. लोकांच्या डोक्यात फिट्ट बसलंय असं. ओढलं बाबांनी हात जोडले सांगितलं कापायच्या गाय कापा. एवढी ओढाओढी कशासाठी, कापा. आणि पुन्हा मिठी मारली. सांगितलं मुलांनो तुम्ही बाजूला व्हा. मुलांनो तुम्हाला गाय कापायच्या ना, बिलकुल कापा. आधी अशी मान ठेवली गायीच्या मानेवर. आधी या भगवान बाबाची मान कापा आणि मगच ही गाय कापा. त्याच्याशिवाय मी तुम्हाला गाय कापू देणार नाही. आणि मग सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. आता याला म्हणावं साधू, याला म्हणावं साधू. अरे एका गायीसाठी स्वतःचा जीव देतो. कापा माझी मान, मारा सतूर माझ्या, मारा तलवारी माझ्या मानेवर. भगवान बुवाची मान धडाच्या वेगळी झाल्याशिवाय मी गायीला तुमच्या तलवारीचा स्पर्श होऊ देणार नाही. पुन्हा ऐसे कोणी होणे नाही, पुन्हा ऐसे कोणी होणे नाही, पुन्हा ऐसे कोणी होणे नाही, पुन्हा ऐसे कोणी होणे नाही. अवरगाच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, पुन्हा ऐसे कोणी होणे नाही, पुन्हा ऐसे कोणी होणे नाही. ऐकल्या त्या कानी, पुन्हा ऐसे कोणी होणे नाही, पुन्हा ऐसे कोणी होणे नाही. पै पायी काटाने हटे तव व्यथा जीवी उमटे. तैसा पोळे संकटे पुढीला चेनी, किंबहुना तृषिता लागी. पाणी राहिले असे जगी, तैसे दुःखितांच्या शेलभागी. जिने जयाचे, ज्याचं जगणं फक्त दुःखी कष्टी लोकांना सुखी करण्यासाठीच आहे, तोची साधू ओळखावा. देव तेथेची जाणावा. विठोबा जरा ध्यान द्या, माझ्यावर लक्ष द्या. उगं तिकीट मिळालंच तर लक्ष द्या. सगळे आपल्या माणसांना एकदा भेटल्यास कधीच विसरत नाही, कधीच नाही. असो, एक पार्ट थोडासा राहिलाय, 2 पार्ट पूर्ण केलेत पण वेळेच्या अभावी तिसरा पूर्ण करता येत नाही. तिसरा सेपरेट ऐकू कधीतरी.
स्पेशल लोकनेते आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब नक्की ऐकू, नक्की ऐकू. त्याच्यावर हे विशेष 2 वर्ष लिहून झालंय माझं 200 पेजेस पूर्ण आहेच. युट्यूबला गेलात बंडोपंत महाराज ढाकणे टाका, तुम्हाला सगळं ऐकायला मिळेल घरी बसल्या बसल्या. काही चिंता करू नका. ते चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. हा, जय भगवान बाबा एवढंच. या तुमच्या माझ्यासारख्या 18 पगड जातीतल्या सर्व लोकांनी मिळून एवढा मोठा गडी, एवढा मोठा लोकनेता उभा केला महाराज. रात्र म्हणू नये, बेरात्र म्हणू नये. आणि मला वाटतंय हा एवढा मोठा हिरा अजून 10 वर्ष तरी आपल्यात राहायला पाहिजे होता. हे काहीच झालं नसतं. हे जे वातावरण झालंय का नाही महाराष्ट्रात, कशाचं वातावरण काय, हे रंग वेगवेगळे जे दिले जातात ना, हे असे नेते जर असते तर असले रंग झाले नसते. हे सगळं बेरंग होऊन गेले. त्या नेत्याची गरज होती. 4 खाते मिळालेत. 25,000 कोटीचे आपण मालक आहोत. आता काळजी करायची गरज नाही. तुम्ही कशाचीच काळजी करू नका. सुवर्ण युग आलं होतं, पण प्रारब्ध आपलं खोटं, दुर्दैव आपलं त्यात उतरलं नाही. सगळ्यांनी मिळून पत्त्याचा बंगला तयार करावा तसं झालं. वाऱ्याची झुळूक यावी आणि अशी हार 2-2 दिवसापासून आणून ठेवलेली लाखो लोकांनी, फुलाचा तयार केलेला रस्ता, सुवर्णासारखं तयार केलेलं सिंहासन अजून दिसतंय मला. ते 2 तारखेला सगळं तयार होतं जूनच्या. 3 तारखेला अचानक बातमी आली आणि मग बांधल्या पेंडीचा सुटला शाळा. तृण रानो माळा पांगलेशे तैसे जनवन कालवले. सगळं सांगत बसत नाही, एका गोष्टीत मिटवितो. अख्खे साहेब तुम्हाला आजच्या दिवशी, बरं बाकी नंतर सांगेन चरित्र, पण एका गोष्टीमध्ये कुणी हारतय कुणी जिततय, हार जीत होत असते. पडणे म्हणजे संपणे नव्हे, हारणे म्हणजे शेवट नव्हे. हार जीत होत असते, तो शेवट नसतो. लक्ष द्या. जे जाऊन गेल्यानंतर सुद्धा 10 वर्षांनी लोकांच्या हृदयावर, लोकांच्या हृदय सिंहासनावर लोकांनी किती बसवावं, त्यालाच लोकनेता म्हणतात. ही पदवी आदरणीय नेते लालकृष्णजी अडवाणी साहेबांनी दिली होती त्यांना. हे सगळा अथांग सागर त्यांच्या मागे, हे मोहळ बघितल्यास लोकांचं, तेव्हा ऐका माय बापू, किती मोठा होता हा नेता. असं घडलं नाही कधी. आदरणीय पंकजाताईसाठी सगळ्यांच्या मनात प्रेम आहे, पण पंकजाताईंचा पराभव, हे राजकीय शब्द वापरायचे नाहीत मला, तिथून घेतलंय मी हे, की लोकांनी किती हृदयामध्ये जागा करून ठेवलंय देवा इतकी. पंकजाताईंचा पराभव लोकांच्या जिवारी लागला. पराभव मोठमोठ्याचे होत असतात. मुख्यमंत्री राहिलेली माणसं पडलेली आहेत, हारलेली आहेत. हो, हारणे म्हणजे शेवट नसतो. लक्ष द्या. आणि पराभव झाल्यानंतर माझ्या गावचा पोरगा, यस्तार तालुका अहमदपूर, सचिन मुंडे, जर ताई पडल्या तर हा सच्या गेला म्हणणारा, आणि पुन्हा या जिल्ह्यातले 4, अजून असा इतिहास नाही या महाराष्ट्रात की एखादा नेता पराभूत झालाय. नेता नाही, नेता तर गेला हो, पण नेत्याची लेक, नेत्याची मुलगी पराभूत झाली म्हणून 5-5 तरुणांनी आत्महत्या कराव्यात. किती प्रेम असेल त्या नेत्यावर. माझ्या जीवीचा जिव्हाळा गेला सोडून आम्हाला, एकाएकी आली हवा, कसा विजला मायेचा दिवा. महाराष्ट्राची जनता हेच हार, असेच हार होते. स्वागतासाठी आणलेले हार अंत्ययात्रेसाठी वापरायला लागले. किती दुर्दैवी आहोत आम्ही, किती दुर्दैवी आहोत.
महाराष्ट्राची जनता ही नाथा विना नाथ झाली. मुंडे साहेब होते हो गोरगरिबांचे वाली. माया आणि ममता आमचा धार तो होता. या गरीब जनतेचा कुठे हरवला नेता, कुठे हरवला नेता. कष्टकरी मजुरांची ही झोळी कुणी नेली. मुंडे साहेब होते हो गोरगरिबांचे वाली. असं वाटतंय मनाला देवाचरणी लीन व्हावं. माझ्या मुंडे साहेबांनी आता पुन्हा जन्मायावं, आता पुन्हा जन्मायावं. कष्टकरी गरिबांची ही माय कुणी. मुंडे साहेब होते हो गोरगरिबांचे वाली, गोरगरिबांचे वाली, गोरगरिबांचे